उमटणारा आवाज हा शिरूर लोकसभेतल्या प्रत्येक माणसाचा आवाज असेल। तो आवाज हा माझ्या शेतकरी बांधवाचा असेल, तो आवाज माझ्या बैलगाडा मालकाचा असेल, तो आवाज माझ्या तरुण मित्राचा असेल, तो आवाज माझ्या माता भगिनींचा असेल आणि तो आवाज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सच्च्या मावळ्याचा असेल, ज्या आवाजानं हा जो तुमचा विश्वास आहे, हा विश्वास खरा ठरवण्यासाठी सदा सर्व काळ तुमच्यासाठी उपलब्ध राहील आणि हा विश्वास खरा करण्यासाठी जीवाचं रान करेल। विरोधक सांगताना सांगतात की नक्की अनुभव काय, मग असे बोलताना तुम्ही सांगितलं की समाजकारणात नक्की योगदान काय, तरी फक्त एवढं सांगतो, लेकरू जेव्हा चालायला लागतं ना तेव्हा चालताना कोणीतरी बोट धरावं लागतं आणि बोट धरणारी एवढी दिग्गज माणसं इथं असताना लेकरू चालणार कसं नाही याचा विचार कशाचाही करतात। आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, नामदार अजितदादा पवार असतील आणि ज्यांना आपण राजकारणाचं विद्यापीठ म्हणतो ते आदरणीय पवार साहेब असतील, त्यामुळे लेकरू सुरक्षित हातात गेलंय, नुसतं चालणार नाही, धावल्या बिगर राहणार नाही। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची एवढीच विनंती करतो, एक संधी द्या, संधीचं सोनं करण्यासाठी जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही, एवढा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।